नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक अतिशय खास विषयावर, कुंभ राशी आणि त्यावर होणारा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद. हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी, संघर्ष आणि शंका यावर नवा प्रकाश कसा पडतो. शेवटी मी तुम्हाला रोजच्या जीवनात करायला अगदी सोपे उपायही सांगणार आहे, जे प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला उपयुक्त ठरतील. कुंभ राशीचे लोक बुद्धिमान असतात. त्यांच्यात नवनवीन कल्पना आणण्याची क्षमता असते. समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं ही त्यांची खरी ताकद असते. पण कधीकधी त्यांची ही वृत्ती लोकांना वेगळी दुरावलेली वाटते. आयुष्यात भावनिक आणि आर्थिक चढउतार जास्त येतात. या वैशिष्ट्यांमुळे कुंभ राशीचे लोक मोठं काही करू शकतात. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाची गरज असते. श्री स्वामी समर्थ महाराज हे अख्ख्या जगासाठी आश्रयस्थान आहेत. त्यांचे नाव घेतल्यावर भीती नाहीशी होते आणि मनाला शांतता मिळते. स्वामी समर्थांचा मुख्य संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते नेहमी साधेपणा, सेवा आणि संयम यांचा उपदेश करतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यांना जीवनात सतत बदलांना सामना करावा लागतो. सेवा ही खरी साधना आहे. बुद्धी आणि हृदय यांचा समतोल राखा. संयम ठेवा, कारण कुंभ राशीचे लोक पटकन अस्वस्थ होतात. समाजासाठी केलेले कार्य त्यांना चांगले फळ देते. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं मन आणि कर्म जेव्हा लोकांसाठी असेल तेव्हा देवाची कृपा आपोआप येते. एका गावात रमेश नावाचा तरुण राहत होता. तो कुंभ राशीचा होता. रमेश खूप हुशार, पण नेहमी शंका करत राहायचा. मी काय करू, मला काही जमेल का? आर्थिक अडचणीमुळे तो खूप निराश झाला. एका दिवशी त्याला स्वामी समर्थाचं दर्शन झालं. स्वप्नात स्वामी म्हणाले, रमेश, लोकांसाठी काम कर, तुझं कल्याण आपोआप होईल. त्याने गावातल्या मुलांसाठी एक छोटंसं वाचनालय सुरू केलं. हळूहळू गावकरी त्याच्या मागे मागे उभे राहिले. त्या वाचनालयामुळे गाव बदललं आणि रमेशचं जीवनही बदललं. या कथेचा अर्थ असा, स्वामी समर्थांचा मार्ग धरल्यास कुंभ राशीच्या व्यक्तीला मोठं यश नक्की मिळतं. सकाळी उठून ओम श्री स्वामी समर्थाय नमः 11 वेळा म्हणा. आठवड्यातून एकदा अन्नदान करा आणि गरजूला मदत करा. दररोज किमान 5 मिनिटं ध्यान करा. नात्यांमध्ये संवाद ठेवा. कुंभ राशीचे लोक थोडे दुरावलेले वाटतात, पण संवाद ठेवल्यास संबंध मजबूत होतात. आर्थिक गोष्टींमध्ये धीर धरा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. पुढचे काही दिवस तुमच्या करिअरसाठी चांगले आहेत. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणा. आर्थिक बाबतीत थोडं सावधान राहा. नातेसंबंधात गोडवा ठेवाल तर आनंद खूप वाढेल. हा फक्त प्रेरणादायी संदेश आहे. भविष्य नेहमी आपल्या कर्मांवर अवलंबून असतं. इथे तुम्ही स्वतःचा अनुभव सांगू शकतात किंवा कोणाच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी केलेली मदत कशी बदल घडवते अशा छोट्या गोष्टी सांगू शकतात. यामुळे प्रेक्षकांची जवळीक वाढते. मित्रांनो, कुंभ राशीकरता ही सर्वात मोठी बातमी म्हणजे स्वामी समर्थांचा थेट आशीर्वाद. तुम्ही जर सेवा, साधना आणि संयम या 3 गोष्टी अंगीकारल्या
तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जय जय स्वामी समर्थ लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.